क्षेत्राचा अभ्यास करायचा आहे. तर खाजगी क्षेत्रामध्ये आपण एकल व्यापारीचा अभ्यास करणार. आता सर्वप्रथम आपल्याला खाजगी क्षेत्र म्हणजे काय हे माहिती असणं आवश्यक आहे. तर कोणाला माहिती बरं खाजगी क्षेत्र म्हणजे काय? थोडक्यात खाजगी क्षेत्र कशाला म्हणायचं? स्वतःच्या मालकीचा, अगदी बरोबर, स्वतःच्या मालकीचा, त्या व्यक्तीच्या मालकीचा जो व्यवसाय असतो त्याला खाजगी क्षेत्र म्हणते. आज अर्थव्यवस्थेमधील असा क्षेत्र की ज्या क्षेत्रावर त्या व्यक्तीचा किंवा व्यक्ती समूहाचा खाजगी मालकी असेल आणि ती व्यक्ती चालवत असेल तर त्याला आपण खाजगी क्षेत्र असं म्हणतो. तर त्याच्यामध्ये आपण उदाहरण घेऊया एकल व्यापारी. आता हे एकल ह्या शब्दाचा अर्थ काय होतो? एकता. म्हणजे एकट्याची मालकी, एकट्याचं नियंत्रण, एकट्याचं व्यवस्थापन, भविष्यात नफा तोटा काही हो त्या एकट्याला जबाबतो, एकटाच त्याला जबाबदार असणार आहे, त्याला आपण एकल व्यापारी असं म्हणतो. तर ज्या व्यापारामध्ये एकटा व्यक्ती काय करत असतो? व्यवसाय करत असतो आणि त्या व्यवसायाचा मुख्य हेतू काय आहे? नफा कमवणं हा त्याचा हेतू आहे. तर नफा कमवण्याच्या हेतूने ते व्यवसाय करत असतो. मग भविष्यात नफा झाला किंवा तोटा झाला तरी त्याला तो जबाबदार असणार आहे, किंवा त्याला गुंतवणूक करायचंय तर त्याला स्वतःलाच करायचं आहे, दुसरा कोण पार्टनर नसणार आहे त्याच्यामुळे हा छोटासा व्यवसाय आहे, स्वतःची मालकी आहे, स्वतः त्याच्यावर नियंत्रण होणार आहे, भविष्यात नफा हो तोटा हो याला तो स्वतः एकटा जबाबदार असणार आहे. आणि त्याची जबाबदारी कशी असणार आहे? अमर्यादित म्हणजे समजा त्याच्या व्यवसायामध्ये तोटा झाला तर तो तोटा भरून काढण्यासाठी त्याच्या खाजगी संपत्तीचा लिलाव होऊ शकतो किंवा खाजगी संपत्तीला धोका पोहोचू शकतो. याला अमर्यादित जबाबदारी असं म्हटलेलं आहे. म्हणून खाजगी क्षेत्रातील एकल व्यापाऱ्याची जबाबदारी कशी आहे? अमर्यादित आहे.